Good morning, everybody, my YouTube subscribers, and all my Facebook family and Insta followers. This is Shweta Hemant Chikle. I am a certified diabetic educator and MSc Dietetics, having a 15 plus years of experience in this field. तर लास्ट टाईम मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की आज आपण ओबेसिटीवरती चर्चा करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ द डिस्कशन. ओबेसिटी म्हणजे किंवा ओव्हरवेट किंवा लठ्ठपणा म्हणजे नेमका काय, तर तुम्ही कसा ठरवणार आणि का तुमचं वजन हे तुमच्या उंचीच्या प्रमाणात असलं पाहिजे ह्याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सो किती वजन असलं म्हणजे तुम्ही ओव्हरवेट आहात की नाही आहे हे ठरवणार. तर जी तुमची उंची असते तर जनरली डायटिशियन्स किंवा फिजिशियन्स काय फॉर्म्युला वापरतात आणि काय इंडिकेटर्स आहेत की ज्याच्याने आपल्याला कळतं की तुम्ही ओव्हरवेट आहात की नाही हे आज आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले आम्ही काय करतो की तुमची उंची जी असते ती हाईट इन सेंटीमीटर्स. सो सपोज माय हाईट इज 162 सेंटीमीटर्स. तर 162 सेंटीमीटर्स मायनस 162 सेंटीमीटर्स मायनस 105 हा फिमेलसाठीचा फॉर्म्युला आहे आणि हाईट इन सेंटीमीटर्स मायनस 100 हा पुरुषांसाठीचा म्हणजे मेल्ससाठीचा फॉर्म्युला आहे. दिस इज अ व्हेरी सिम्पल वे टू फाइंड आउट की तुमचं वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात आहे की नाही. पण बरेचदा असं होतं की उंचीच्या प्रमाणात वजन जरी असेल तरी पण जर का तुम्हाला कुठे लोकलाइज्ड फॅट डिपॉझिशन असेल, काही जणांना हिप्सवर जास्ती फॅट्स असतात, काही जणांना ॲबडोमिनवर असतात, काही जणांना वेस्टवरती जास्त, वेस्ट लाईन इज व्हेरी फॅटी, किंवा काही जणांच्या आर्म्समध्ये फॅट डिपॉझिशन जास्ती असतं. तर मग अशा वेळेससुद्धा वेदर यू शुड कन्क्लूड की तुम्ही ओव्हरवेट आहात की नाही. तर ह्याच्यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आहे की तुमचं जे काही वजन असतं तर ते जे काही वजन आहे ते हाईटमधनं मायनस केल्याच्या नंतर जे काही आयडियल वेट येतं तुमचं त्याच्यात प्लस मायनस 2 or 3 kgs हिअर अँड देअर. दिस शुड बी द रेंज ऑफ युअर वेट. एकच एक आकडा आपण कधी पण धरू शकत नाही. माझ्याच हाईटची अजून एखादी दुसरी व्यक्ती असेल आणि तिचं जर वजन 60 असेल किंवा एखादीचं वजन 57 असेल तरीसुद्धा इफ शी इज हेल्दी देन दॅट इज अ गुड वेट फॉर हर. समजा कितीही प्रयत्न करून तिचं वजन वाढतच नसेल तर दॅट इज फाईन. पण माझ्याच हाईटची एखादी व्यक्ती असेल जिचं वजन 65 किलो आहे किंवा 66 किलोज आहेत आणि दॅट मीन्स शी इज फॉलिंग इन ओव्हरवेट रेंज, तरीसुद्धा पण ती जर हेल्दी आहे, जर तिला दुसरे काही आजार नाही आहेत तर मग देन ऑल्सो शी इज सेड टू बी हेल्दी. ओके. सो इट शुड ऑलवेज बी अ रेंज. आणि हे तुमची डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट किंवा तुमचे फिजिशियन्स हे तुमच्यासाठी ठरवतील की तुमचं वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात परफेक्ट आहे की नाही. ओके. नाव देर आर अदर मेजरमेंट्स, म्हणजे ओव्हरवेट ओबेसिटीचे दुसरे काही इंडायसेस पण आहेत, म्हणजे इंडिकेटर्स आहेत की ज्याच्याने आपल्याला कळतं की तुमचं वजन जास्ती आहे की नाही. त्यातल्या त्यात सगळ्यात बेस्ट आहे, आपण घरी मेजर करू शकतो, ती म्हणजे वेस्ट टू हिप रेशिओ. तुमच्या वेस्टचं आणि हिप्सचा रेशिओ. सो विच इज पुरुषांसाठी तो आहे सध्या 0.9पेक्षा खाली असला पाहिजे. तुमची वेस्ट इन सेंटीमीटर्स मायनस डिवायडेड बाय युअर हिप्स इन सेंटीमीटर्स हा त्याचा एक फॉर्म्युला आहे. हा लेस दॅन 0.9 जर असेल पुरुषांसाठी तर दॅट इज नॉर्मल, आणि जर महिलांसाठी बघितलं आपण तर इट हॅज टू बी लेस दॅन 0.8. ओके. तर हा एक फॉर्म्युला आहे आणि हा सध्या खूप इझिली आपल्याला डिस्कवर करता येतं की एखादी व्यक्ती ओव्हरवेट आहे की नाही. ती दिसत जरी नसेल ओव्हरऑल प्लम्प, तरी पण जर वेस्ट टू हिप रेशिओ तुमचा डिरेंज आला तर ह्याचा अर्थ आहे की तुम्हाला विसरल फॅट जास्त आहे. विसरल फॅट म्हणजे जे काय फॅट डिपॉझिशन तुमच्या ॲबडोमिनच्या वर, आत, बाहेर, आतल्या ऑर्गन्समध्ये डिपॉझिट होते त्याला आपण विसरल फॅट म्हणतो, विच इज नॉट गुड फॉर यू ॲट ऑल. तर विसरल फॅट तुमचं कमी असेल, ॲबडॉमिनल फॅट जर कमी असेल तरच तुमचं यू आर हेल्दी असं म्हटलं जातं. ओके. तर ह्याच्यानंतर अजून एक इंडेक्स आहे तो म्हणजे बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स काही वर्षांपूर्वी फार प्रचलित झाला होता की बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय नेमकं, तर इट इज द रेशिओ ऑफ युअर वेट डिवायडेड बाय युअर हाईट इन मीटर स्क्वेअर. आता फॉर एक्झाम्पल माय हाईट इज 162, तर माझं हाईट इन मीटर स्क्वेअर काय होईल 2.62, म्हणजे 1.62 इंटू 1.62 इज इक्वल टू 2.62. सो माय वेट इज सपोज 60 kgs, तर 60 डिवायडेड बाय 2.62 म्हणजे माझं आलं साधारण 29 किंवा 29 पॉईंट समथिंग इज माय BMI, बॉडी मास इंडेक्स. सो आय एम दॅट वे ओके. बट
suppose if I can see fat deposition on my abdomen, that means I have localized fat deposition, so my waist to hip ratio may derange. मग ह्या केसमध्ये थोडंसं एक्सरसाइज करून, थोडा डाएट लाईफस्टाईल चेंजेस करून वी हॅव टू सी टू इट की ते वेस्ट टू हिप रेशो नॉर्मल आला पाहिजे आणि ॲबडॉमिनल फॅट कमी झालं पाहिजे. ओके, सो दिस इज वन इंडाईस. प्लस आता BMIला कसं आहे की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्सचे काही इंडियन्ससाठी जे रूल्स गाईडलाईन्स दिलेले आहेत ते असे आहेत की इफ युअर BMI इज लेस दॅन 23 किंवा 22.9 देन यू आर अ हेल्दी इंडिव्हिज्युअल. ओके, सुरुवातीला ह्याची रेंज होती ती 25 बिलो 25 असं होतं, पण आता जे WHOने नवीन रेकमेंडेशन्स दिल्या आहेत त्याप्रमाणे इट हॅज टू बी बिलो 22.9 म्हणजे 23पेक्षा कमी पाहिजे BMI, देन यू आर अ हेल्दी इंडिव्हिज्युअल. ओके, 23 to 25 जर असेल तर ते नॉर्मल आहे फॉर इंडियन्स. देन इफ इट इज 25 to 30 देन यू आर ओव्हरवेट, आणि 30 to 35 असेल तुमचा BMI तर तुम्ही ओबेस या कॅटेगरीमध्ये आहात. आणि इफ इट इज मोर दॅन 35 देन डेफिनेटली इट इज मॉर्बिडली ओबीस पर्सन आपण असं म्हणतो. ओके, सो हे एवढंच आणि पुरेसं नसतं. दिस इज फर्स्ट इज द ब्रोकाज इंडेक्स म्हणजे हाईट इन सेंटीमीटर्स मायनस युअर वेट जे काही येतं ते, प्लस वेस्ट टू हिप रेशो इज वन मोर इम्पॉर्टंट थिंग आणि BMI. पण एवढ्यावरतीच आपण येऊन थांबतो की BMI इज नॉट द करेक्ट इंडिकेटर ऑफ युअर ओबेसिटी. ओके, WHOनी जी डेफिनेशन दिली आहे ओबेसिटीची तर ती अशी आहे की ओव्हरवेट और ओबेसिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज ॲबनॉर्मल ऑर एक्सेसिव्ह फॅट डिपॉझिशन ऑर ॲक्युम्युलेशन विच प्रेझेंट्स अ रिस्क टू हेल्थ. जर त्या ओबेसिटीने तुमच्या हेल्थला काही रिस्क असेल तरच तुम्हाला ओबेसिटी आहे असं आपण म्हणतो. ओके, देर इज वन मोर इम्पॉर्टंट कंपोजिशन म्हणजे बॉडी कंपोजिशन अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, विच इज डन मोस्टली इन ऑल द क्लिनिक्स बाय ऑल द न्यूट्रिशनिस्ट ऑर बाय ऑल द मेडिकल प्रॅक्टिशनर्स नावडेज इन द क्लिनिक्स. तर हे सगळ्यात परफेक्ट इंडिकेटर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळतं की तुमच्या वजन, आता जनरली आपण जे वजन म्हणतो, सपोज समबडी इज वेईंग ओनली 60 kgs, पण त्या 60 kgsमध्ये तुमचं वॉटर लेवल किती आहे, मसल्स किती आहेत, बोन मास डेन्सिटी किती आहे, त्याच्यानंतर बोन्सचं वजन आहे आणि फॅटचं वजन आहे. तर फॅट्समध्ये सुद्धा विसरल फॅट किती आहे, देन युअर फॅट ओव्हरऑल फॅट किती आहे, तुमचं टोटल फॅट किती आहे. सो देर आर वेरियस मशीन्स नावडेज इन द मार्केट विच द क्लिनिक्स यूज की ज्याच्यामध्ये तुमचे वेगळे त्या वजनाचे हे येतात, म्हणजे इट इज डिवायडेड इन अ लॉट ऑफ अदर वेट्स विच गिव्स यू द एक्झॅक्ट इंडिकेशन की तुमचं वेट सगळ्यात जास्त कुठे ॲक्युम्युलेट झालं आहे. ओके, सो दिस इज द परफेक्ट वे टू फाइंड आउट की तुमचं वजन किती आहे आणि तुम्ही ओबीज आहात, ओव्हरवेट आहात की नेमकं काय आहे. नाव जस्ट बिंग ओव्हरवेट और ओबीस ह्या कॅटेगरी जर तुम्ही फॉल झाले, ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तरीसुद्धा जर तुम्हाला दुसरे काही हेल्थ इश्यूज नाही आहेत, म्हणजे सपोज इफ समबडी इज परफेक्टली फाईन पण त्याला काही हिस्ट्री नाही आहे हार्ट डिझीजची, त्याची फॅमिली हिस्ट्री नॉर्मल आहे किंवा त्याला डायबिटीज नाही आहे, ब्लड प्रेशर नाही आहे, काहीच नाही आहे, तर दॅट मीन्स द पर्सन इज फिट अँड फाईन. पण जर फक्त ॲबडॉमिनल फॅट आहे तर यू जस्ट नीड टू करेक्ट दॅट. सो द डायटिशियन, द न्यूट्रिशनिस्ट विल गाईड यू अकॉर्डिंगली. लाईफस्टाईल चेंजेस करा, डाएट चेंजेस करा, एक्सरसाइज करा आणि दॅट विल बी टेकन केअर ऑफ. पण जर का तुम्हाला ऑलरेडी फॅट पर्सेंटेज इज शोईंग हाय, सपोज काय तुमचं फॅट पर्सेंटेज मोर दॅन 40% आलं बॉडी कंपोजिशन अनालिसिसमध्ये, तर मग डेफिनेटली हे अलार्मिंग आहे. ओके, जरी तुमचं वजन नॉर्मल असेल, आणि हे खूप वेळा होतं स्पेशली इन इंडियन पॉप्युलेशन इट इज सीन, जरी ती लोअर सोशो इकॉनॉमिक स्टेटाची लोकं असो किंवा कोणीही असो, इट इज सीन की आपल्यामध्ये बाय बर्थ वी हॅव मोर फॅट डिपॉझिशन्स कम्पेअर्ड टू द वेस्टर्न पॉप्युलेशन. दॅट इज द रिझन आपला BMIचा जो इंडेक्स आहे तो इंडियनसाठीचा वेगळा दिलेला आहे आणि अमेरिकनसाठी वेगळा आहे. ओके, सो ऑलवेज रिमेंबर की तुमचा BMI शुड बी बिलो 23 आणि तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज जे आहे इट शुड बी लेस दॅन 30% फॉर फिमेल्स अँड लेस दॅन 20% फॉर मेल्स. तर हे तुमची न्यूट्रिशनिस्ट जेव्हा मशीनवरती तुमचं कंपोजिशन करेल तेव्हाच तिला कळेल. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, प्लस रूटीन हेल्थ चेकअप्स जे असतात म्हणजे ब्लड चेकअप्स, स्पेसिफिकली ब्लड शुगर लेवल्स, हायपरटेन्शन, BP चेक करणे, त्याच्याचबरोबर लिपिड प्रोफाईल चेक करणे, त्याचबरोबर तुमचं थायरॉईड प्रोफाईल चेक करणे, ह्या सगळ्या गोष्टी आणि प्लस USG
तर लिव्हरमध्ये किती फॅट डिपॉझिट झालं हे बघण्यासाठी जनरली डॉक्टर्स सजेस्ट यू USG ॲज वेल. या सगळ्या गोष्टी आहेत ज्या रुटीन चेकअपमध्ये आजकाल इन्क्लूड केल्या जातात आणि ह्या तुम्ही जर दरवर्षी आफ्टर द एज ऑफ 35 यू शूड गो फॉर अ रुटीन हेल्थ चेकअप. So when you do that, you understand whether you are falling in that obese category or no. And if something is wrong, काही indices तुमचे खालीवर आले जरी तरी it is always good to go and visit a physician and a qualified dietitian, so they can help you out with all the lifestyle changes, dietary changes and physical activity changes. आणि ह्याच्याने हे खूप इझिली जितक्या लवकर डिटेक्ट होईल तितक्या लवकर तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, सो थँक्यू सो मच फॉर बीइंग पेशंट अँड लिसनिंग टू मी. आणि मला कमेंट्समध्ये तुमचे पुढे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या टॉपिक्सवर माझ्याकडनं काही ऐकायचे असतील चर्चा, त्या प्लीज कमेंटमध्ये टाकत चला. आणि थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग माय यूट्यूब चॅनल. जर आजपर्यंत तुम्ही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब इट, लाईक इट आणि शेअर करत चला. थँक्यू अँड हॅव अ व्हेरी नाईस डे.